हे गाइज वेलकम बॅक टू रोहित सळे ब्लॉग यूट्यूब चॅनल। तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आजचा दिवस खूप खास आहे। आज आहे 14 एप्रिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तुमच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा आणि सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। तर आत्ता मस्त बघा ड्रेसिंग वगैरे मारून आम्ही दोघं भाऊ निघलोय। इकडे विनीत। तर आता आपण लैलाला घेऊन चाललोय वेस्टला बाबासाहेबांच्या पुतळ्याची। इथं मस्त फोटो वगैरे काढू आपण, मस्त व्हिडिओ वगैरे शूट करू आणि त्याच्यानंतर अजून 1-1.5 तासामध्ये आपण मस्त घाटकोपरला जाऊ, मुंबई नगरला। चला भेटू पुढं। तेव्हा आता आम्ही इथं बदलापूर वेस्टला पोहोचलो। इथं समोर बाबासाहेबांचा पुतळा पण आहे आणि इकडं सॅमी आलेला आहे सोबत। आणि इकडं विनीत बघा लाल फूल घेतोय। त्याला थोडा वेगळा कंटेंट आहे, त्याला शूट गिट करायचं। लाल फुलं घेतोय तो। मस्त इथं फोटो व्हिडिओ काढू, भेटू तुम्हाला पुढे गेल्यावर। हे बघा आता आम्ही इथं पोहोचलोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या इथं। हे बघा समोर मस्त पुतळा आहे। वरती थोडी गर्दी आहे, ती गर्दी कमी होत्या, आपण जाऊ मग वरती। तर चला मस्त आम्ही इकडं दर्शन वगैरे घेतलं, फोटोज वगैरे क्लिक केले ना। आता जाऊ मस्त। तेव्हा इकडं दोघं जण आहे, आता जाऊ। अजून काय प्लॅन नाही आहे, अजून अर्ध्या 1 तासात निघायचं आहे आम्हाला मस्त घाटकोपरला, फुल 1 नंबर जयंती वगैरे साजरी करायला। तर खूप मजा येणार तुम्हाला पण व्हिडिओ बघायला। असंच कंटिन्यू तुम्ही बघा आणि खूप सारं प्रेम द्या। चला तेव्हा मस्त इथं ब्रिजवरती थांबलोय आम्ही आणि हवा पण बघा किती मस्त सुटली आहे। झेंडा पूर्ण फडकतोय आणि तिकडं समोर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा मस्त वाटतं इकडनं। तिथं जरा मस्त 2-3 फोटो वगैरे क्लिक करू मस्त झेंड्यासोबत आणि हवा पण मस्त चालू आहे इथं। तर बघा आता आम्ही तिकडनं फोटो वगैरे काढून निघलो मस्त, खूप छान फोटो काढले। खाली इंस्टाग्रामची ID टाकतो, तिथं जाऊन चेक करा तुम्ही। आणि आता बघा किती 21 झालेलं आहेत, अजून पाऊण तासामध्ये निघू, मग 4 वाजेपर्यंत तिथं पोहोचू। कसं तिकडं पण आपण मस्त फोटो वगैरे काढू मुंबई कॉलनीमध्ये, नाही का? तर चला भेटू आता स्टेशनला गेल्यावर। चला का तेव्हा आत्ता 2:15 वाजलेत। इकडं चल बघू आता 2:11ची गाडी जायला नाही, स्लो आहे, ठाणं स्लो आहे ती। तर निघू आता मस्त ट्रेनमध्ये बसू। 2:11ची ट्रेन आहे, बॉबी येणार आहे घाटकोपरला घ्यायला। ऊन तर खूप आहे, तुम्ही बघू शकता। पूर्ण प्लॅटफॉर्म खाली आहे। भेटू तुम्हाला घाटकोपरला गेल्यावर। तर बघा आता आम्ही इथं पोहोचलोय घाटकोपर स्टेशनच्या बाहेर आणि टाईम 3:30 वाजलेत। बघू बॉबी येतोय बोलला घ्यायला, बघू आता आलाय का नाही बघू। तर बघा आता इथं बॉबी घ्यायला आलेलं आहे आपल्याला, मस्त गाडी घेऊन, मस्त झेंडा लावलाय बघा मागं। तर चला आता जाऊ मस्त ट्रिपल सीट घरी, नंतर भेटू तुम्हाला। बाकी मस्त इथं डीजेचा सेटअप वगैरे चालू आहे। तिथं भीमा कोरेगावचा विजयस्तंभ बांधतात आणि इकडे एक्सप्रेस हायवे। तर आम्ही इथं पोहोचलोय आता ती गल्लीमध्ये, आता चाललोय घरी।
हे बघा आता आम्ही घरी पोचलोय. इथे भोऱ्याला पाणी घेऊन. अरे बघा आता संध्याकाळचे 5 वाजलेत. आम्ही मस्त तयारी वगैरे करून मस्त आले फोटोशूट वगैरे करायला. अरे बघा याला भेटा मागं ते त्याची हाईट पण लय वाढली बघा. वैभव इकडे थांबला गाडी घ्यायला. बॉबी पण येतोय. आणि बघा इकडे डीमार्ट किती मोठी बिल्डिंग आहे बघा. बॅनर बघा किती वरती लावला. इकडे सेटअप बघा किती मोठं लावलेलं आहे. वरती मस्त इथे नाही का जागोजागी मस्त डीजे वगैरे लावलेले आहेत. जागोजागी वेगवेगळे मंडळ वगैरे येतात जागोजागी. बघा मागे डाल्या डीजे चालू. आणि आता चाललोय आम्ही मस्त मार्गाजवळ जाऊ. मस्त इथं फोटो वगैरे क्लिक करू. आणि परत मस्त नंतर थोडी रात्र वगैरे झाली मग मस्त डीजेवर नाचायला. हे बघा पुतळा कसा वा. नुसतं जागोजागी फ्लेक्स लागले ते बघा. ही आहे रंबाई कॉलनी. एक नंबर सेटअप लावला. एक नंबर. नाही ना तिकडे समोर बघा किती मोठा सेटअप लावलाय. मोठ्या भावासोबतचा पुतळा लावलेला आहे. फुल एक नंबर सेटअप. वाटतं रमाबाई कॉलनी. हे बघा आता आम्ही पोचलोय. हे काय विनीत आणि बॉबी फोटो तर काढतायत. ए भोऱ्या बूट काढ. बूट काढतो ना. बाबासाहेबान तर खूप दिवसानंतर आपल्या ब्लॉग मध्ये ऋतू दिसतोय. लग्न झाल्याचं त्याची पोरगी. चला आम्ही मस्त निघलोय फिरायला. कोणत्या साईडला चाललोय आपण? रायझिंग सिटी साईडला चाललोय मस्त फोटोशूट वगैरे करायला. आणि समोर रथ बघा किती मस्त चाललाय. बॉबी आणि विनीत गेलेत बुलेट वरती पुढं. ऋतिक पण भेटला होता खूप महिन्यानंतर. अरे यार रथवाला पण ना पुढे जाऊ देत नाही. आपला आता रस्ता गेला मोकळा आता.
तरी बघा आम्ही इथं रायझिंग सिटीला आलो होतो. इथं मस्त फोटोशूट वगैरे करतायत. इकडं मामा, इकडं विनीत, इकडं भोऱ्या. तर फोटोशूट वगैरे चालू आहे मस्त. खूप खूप छान फोटो काढलेत. हे काय लागलंय रे? अजून परत लागलंय काय माहिती काहीतरी लागलं असेल. तर बघा मग आम्ही इकडे आलो होतो. परत बाहेर चहा प्यायला गेलो. तेवढ्या दूरच्या आला. तर खूप दिवसानंतर आम्ही तिघ जण चाललोय मस्त गाडीवरती फिरतोय. 2 वर्षानंतर. हे बघा आता काय ऋतिकचं लग्न झालं त्याच्यामुळे तो सोबत फिरतच नव्हता. आप झालाय तेव्हा. मुलगी पण झाली त्याला. ना तुम्ही लोक येतात का कधी? तू बोलतोस का? अरे कर बंद. तरी बघा आता आम्ही इथे परत नालंदामध्ये पोहोचलोय मस्त फोटो वगैरे काढून. आणि समोर मस्त लाइटिंग वगैरे झालेत चालू आहे बघा. Two hours later. तर आता संध्याकाळचे 8 वाजलेत. आम्ही निघलोय मस्त मिरवणुकीमध्ये नाचायसाठी. इकडे मागं बॉबी, इकडे विनीत, बोरू. आता काय माहिती पुढं जाऊन गाण्याचा आवाज जर चालू झाला तर व्हिडिओ नाही काढायला भेटणार.
DJ Aniket Nato. चला आम्ही आता इकडनं निघलोय आणि बघा रात्रीचे 10:30 वाजलेत. तर मस्त खूप मस्त एन्जॉय केला आम्ही, नाचलो वगैरे मस्त. आणि आता इकडनं बॉबी भरू आणि ऋतिक आले होते आम्हाला सोडायला. तर चला आता इकडनं जाऊ. चला बाय बाय. या सांभाळून जा. चल. तर चला आम्ही आता स्टेशनला पोहोचलोय आणि आम्हाला आता लगेच ट्रेन आहे. तर बघा अशा प्रकारे आम्ही इथं बदलापूरला पोहोचलेलो आहे आणि रात्रीचे बरोबर 12 वाजले बघा बरोबर.
तर खूप मस्त एन्जॉय केला जयंतीला आणि आता परत पूर्ण 1 वर्ष आता वाट बघायची जयंतीसाठी. चला बाय बाय.